नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कांदा पिकासाठी रेन पाईपचं इन्स्टॉलेशन कसं करता हे बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण हे गरवारे जे PVC पाईप म्हणतो आपण 2.5 इंची, ते व्यवस्थित अंथरून घेतलेले आहे. बेडवर व्यवस्थित फिट करून घ्यायचे ते. अशा प्रकारे व्यवस्थित पहिले जोडून घ्यायचे पाईप, जेणेकरून आपल्याला नंतर जे होल पाडायचे असतात त्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही, किंवा आपण होलसुद्धा पाडून ते जोडू शकतो. तर अशा प्रकारे जे आपले जॉईंट असतात त्याच्यावर पाईप जॉईंट असतात त्याच्यावर स्क्रू मारले की जेणेकरून ते प्रेशर आल्यावर त्याचा दाब सहन करू शकतात व निसटणार नाही, असे जोडायचे. सोल्युशन टाकलं तर ते पॅक होईल, आपल्याला परत ते काढता येणार नाही. त्याच्यामुळे ही बेस्ट सिस्टीम आहे. बघू शकता आपण व्यवस्थित सगळं अंथरून घेतलेलं आहे. तर याला आपण आता होल पाडून घेऊ जिथं आपल्याला पाईप करायचं. हे अशा प्रकारे व्यवस्थित अंतराचे माप घेऊन होल पाडायचे आहे. अशा प्रकारे व्यवस्थित होल पाडायचे आहे. ओव्हर साईज नाही झाले पाहिजे होल. हे बघू शकता आपण. आता याच्यात वायसर टाकू आपण, जेणेकरून जेव्हा आपण कॉक टाकू तो लीक राहणार नाही, त्याच्यामधून पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं असतं ते. हा कॉक आहे 32-40 mm चा. जी साईज आपण होल पाडला ते 32 mm चा आहे. मार्केटमध्ये हा सहज 35 ते 40 रुपयाला उपलब्ध होऊन जातो. एकदम व्यवस्थित फिट करायचा जेणेकरून पाणीचा लिकेज राहणार नाही. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अंतरावर. दोन्ही कॉकमधलं अंतर साधारण 10 ते 12 फूट पाहिजे. कारण जो आपण पाईप टाकू ते एक साईड 6 फूट आणि दुसऱ्या साईड 6 फूट, असं टोटल 12 फूट पाणी फेकतं. व बघू शकता आपण रेन पाईप आथरून घेतलेला आहे बेडवर. बेड म्हणजे जो वाफा असतो त्याच्यामध्ये जो वरंबा असतो ना, आपण मोरंबा म्हणजे उंचा भाग, त्याच्यावर आथरून घेतलेला आहे. दोन पाईपमधलं अंतर साधारण 10 ते 12 फूट ठेवायचं आहे. हे बघू शकता मी 10 फूट ठेवलं आहे. आणि आता ही सिस्टीम आहे आपली. 3 इंची पाईप लाईन आणलेली आम्ही, त्याला 2.5 इंची पाईप बसवलं जेणेकरून प्रेशर मेंटेन होईल. अशा प्रकारे कॉकला पाईप फिट केलेला आहे, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. तर सध्या अजून कांद्यांची लागवड चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं कांदे नाही दिसत आहे. पाणी सोडायच्या आधी सगळे कॉक बंद केले पाहिजे, जेणेकरून प्रेशरमुळे ते इकडे तिकडे सरकणार नाही. मग हळूहळू एक एक कॉक चालू करून द्यायचा. आपण बघू शकता कशा प्रकारे हे केलेलं आहे. पाईप कुठेच वाकडा तिकडा नाही पाहिजे. आपण बघू शकता इथं शेवटला एंड कॅप लावलेले आपण, जेणेकरून पाणी बाहेर नाही जाणार. बघू शकता एंड कॅप थोडे ओढून बांधलेले आहे, म्हणजे नळी जो पाईप आहे रेन पाईप तो इकडे तिकडे जास्त सरकणार नाही प्रेशर आल्यावर. बघू शकता आपण मोटर चालू केलेली आहे आता. तर पाईपचा कसं पाणी स्प्रिंकलर होत आहे, सगळीकडे स्प्रेड होत आहे ते एकदम व्यवस्थित. तर याचा एक मुख्य फायदा जो असतो की पाणी असं सारखं मिळतं. कुठेही असं पाण्यामुळे पीक असं कांदा पीक असं धुवून जात नाही, एकदम शांत पाणी बसतं. तसेच वातावरणातील जी उष्णता असते ती पण मेंटेन होते, थंड असं वातावरण मिळतं.
तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.